नमस्कार, पुणेकर माझामध्ये आपलं स्वागत। सध्या आपण पुणे शहरातील डॉन बॉस्को स्कूलमध्ये बेटी सुरक्षा अभियान अंतर्गत मदर टेरेसा कप 2025 या ठिकाणी महिलांसाठी फुटबॉल स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। आपल्याबरोबर या ठिकाणी प्रमुख मान्यवर आणि आयोजक या ठिकाणी उपस्थित आहेत। तर आज या ठिकाणी महिलांसाठी जे फुटबॉल स्पर्धेचं आयोजन केलं होतं, तर आजच्या या स्पर्धेबद्दल तुमचं काय मत आहे? खरं तर हे जे महिला म्हणजे बेटी बचाव आणि ह्या महिला मदर टेरेसा कपच्या संदर्भात ज्या स्पर्धा झाल्या किंवा जे संयोजन होतं खूप छान होतं आणि पर्टिक्युलरली महिलांसाठी घेतात आणि बेटी बचाव त्याच्यामागचा मेन उद्देश आहे ते तर खूप चांगलं, म्हणजे म्हणतात ना की सोन्याहून पिवळं होतं की हे दोन्ही कार्यक्रम त्यांनी एकत्र घेतले। कारण ह्या निमित्ताने ते सगळ्यांना मेसेज देऊ इच्छितात की महिलांनी रडत बसायचं नाही आहे, तर लढायचं आहे। खेळामुळे तुम्हाला सगळ्याच बाबतीत प्रगती होते, म्हणजे तुम्हाला अभ्यासामध्ये पण मार्क्स चांगले मिळतात, शिवाय तुम्ही जगामध्ये वावरताना पण तुम्हाला त्याचा चांगला फायदा होतो समाजामध्ये। कारण जिंकले तर आपण आपल्याला फार चांगलं वाटतं, पण हरल्यावरती कसं सामोरं जावं म्हणजे ह्या सगळ्याचं शिक्षण आपल्याला खेळामध्ये मिळतं। मी एवढंच मुलींसाठी म्हणू शकेन की मुलींनी वेळ पडल्यावरती सरस्वती व्हावं, दुर्गा व्हावं आणि चंडिकासुद्धा व्हावं। आज आपण बघतो महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये मुलींवर आणि महिलांवर वाढते अन्याय अत्याचाराचं प्रमाण वाढलेलं आहे, तर त्यावर काय उपाययोजना केली पाहिजे? प्रत्येकाने जर विचार केला आणि मानसिकच्या दृष्टिकोनातून जर सगळ्यांनीच विचार केला, पुरुष महिला मुली मुलं सगळ्यांनीच, तर हे प्रमाण कमी व्हायला मदत होईल। आणि का ह्याच्यासाठी बेटी बचावसारखे NGOs तयार होतात किंवा सरकारला पण की तुम्ही तयार व्हा महिलांना मुलींना की शिक्षण देतात वेगवेगळ्या प्रकारचं, जसं लाठीकाठी आहे, तलवारबाजी आहे, हे का करावं लागतं, तर हा विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे। नुसतं मी एक तुम्हाला बोलून उपयोग नाही आहे, हा पुरुष महिला मुलं मुली सगळ्यांनी हा विचार करावा। सगळ्यांनी पुरुष आणि महिला दोघांनाही एकमेकांची सुरक्षितता जपावी एवढं मला वाटतं। आज बघतो शाळांच्या अभ्यासक्रमामध्ये जसं पीटीच्या क्लासमध्ये जसं आपण खेळायला प्राधान्य दिलं जातं, तसंच मुलींना असं शरीराचं आपल्या स्वतःचं रक्षण करण्यासाठी वेगवेगळे धडे देणे गरजेचं आहे असं वाटतं। काही अंशी धडे देणं जरुरीचं आहे, कारण पूर्वीच्या काळात आणि आतामध्ये बराच फरक आहे। कारण पूर्वीच्या काळी महिला मुली घराच्या बाहेर जास्त पडत नसत, त्याच्यामुळे त्यांना प्रॉब्लेम्स काय आहेत ते लक्षात येत नव्हतं। आता म्हणजे पावलोगणित महिलांचे मुलींचे प्रॉब्लेम्स वाढलेले आहेत, त्याच्यामुळे आता त्यांना त्या पद्धतीने त्या ह्याच्यातून बाहेर पडण्यासाठी त्यांना शिक्षण देणं जरुरीचं आहे। आजच्या या फुटबॉलच्या स्पर्धेच्या माध्यमातून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळासाठी या मुली गेल्या पाहिजेत, त्यासाठी काय प्रयत्न केले पाहिजेत? की तुम्ही खाणं पिणं शिक्षण बाकी पण त्यांचे कोचेस त्यांच्याकडे सगळ्यात महत्त्वाचं असे की तुमच्याकडे खेळाविषयीची म्हणजे मला खेळायची शिकायची आहे ही भावना दृढ असली पाहिजे, मग कुठलाही खेळ असो। आणि त्या खेळासाठी त्यांनी प्रयत्न करायला पाहिजेत, कष्ट करायला पाहिजेत। त्यांचे आई बाबा पालक शिक्षक त्यांना त्याच्यातून बाहेर काढतील, म्हणजे सांगतील की बाबा कसं केलं पाहिजे। म्हणजे जे कोचेस असतात ते सांगतात की तुम्ही घरी कसं वाग, आई बाबांनी पण घरी त्या खेळाडूला कशी ट्रीट केलं पाहिजे हे पण तेवढंच महत्त्वाचं आहे। हे आई बाबा कोचेस आणि खेळाडू ह्या सगळ्यांचा संगम झाला तर नक्की आपल्या खेळाडू ऑलिम्पिकला जातील। तो आज यहाँ पे जो प्रोग्राम का आयोजन किया तो कंपटीशन महिलाओं के लिए, तो आज के इस अवसर पर आज क्या कहेंगे आप? इस बेटी सुरक्षा अभियान का हेतु यही था कि बेटियां लड़कियां सक्षम बने, जागरूक बने और अपने आप का बचाव करना सीखे। तर आज आपण बघतो खेळाच्या माध्यमातून मुलींना प्रोत्साहन दिलं जातं आणि असंच वेगवेगळ्या संघटनांनी किंवा संस्थांनी एकत्र येऊन मुलींसाठी आपण काहीतरी असे वेगवेगळे उपक्रम राबवणं काळाची गरज बनलेली आहे। पूर्वीचा काळ वेगळा होता, आताचा काळ वेगळा आहे। आता मुली म्हणा महिला म्हणा ह्या प्रत्येक क्षेत्रात आहेत, त्यांना प्रत्येक वेळी कुठलाही वेळ असो काळ असो त्यांना घराच्या बाहेर पडावं लागतं। असं नाही पहिले 7च्या आत मुली घरात असं विषय होता, पण आता तसं नाही। मुलींना कधी 11ला बाहेर जावं लागतं, 12ला जावं लागतं, सकाळी जावं लागतं, दुपारी जावं लागतं। टाईम लिमिट आता मुलींसाठी राहिलेला नाही, तर त्यासाठी मुलींनी खरंच सुरक्षित राहण्यासाठी त्यांच्यासाठी काही योजना राबवणं खरंच गरजेचं आहे। आणि खरं तर जे काही धडे देतो आपण म्हणून घरात मुलींना आपण पहिले शिकवतो की बाई जाताना नीट जायचं, नीट यायचं, तुझ्या अंगावरचे कपडे व्यवस्थित पाहिजे, तुझं बोलणं व्यवस्थित पाहिजे। आणि म्हणजे मुलींना शिकवण्यापेक्षा माझं खरं तर म्हणणं आहे पॅरेंट्सला पालकांना की आपण मुलांना पहिले धडे दिले पाहिजे की जे आपले मुलं आहेत त्यांना घरातूनच शिकवलं पाहिजे की जशी ही आपली बहीण तशी ती इतरांची बहीण आहे। तर जसं आपण आपली स्वतः बहिणीची काळजी घेतो तसे ज्या इतरांच्या बहिणींबद्दल पण तुम्हाला असं काही दिसत असेल तर तुम्ही त्यांची काळजी घेणं हा तुमचा आद्य कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य तुम्ही पाळलं पाहिजे। आणि त्यांना हे धडे आपण घरापासून दिले तर मला वाटतं ह्या जे काय आता अत्याचार मुलींवर होत आहे महिलांवर होत आहे त्या खूप कमी प्रमाणात, जास्त प्रमाणात कमी नाही होणार, थोडा हातभार लागणार आणि ते प्रमाण कमी होईल। सर आज या ठिकाणी जे आपण स्पर्धेचं आयोजन करता याची संकल्पना आपल्याला कशी राबवली आपण आणि मुलींना प्रोत्साहन करण्यासाठी याच्या पुढचं आपले काय पावले असेल? खरं जर म्हणायला गेलं तर
मला अत्यंत आनंद होत आहेत. आज आम्ही ऑक्झिलम वेलफेअर सेंटर यांच्यासोबत आम्ही काम करत आहोत आणि ते पण मुलींसाठी, महिलांसाठी. खरोखरच ज्यावेळेस आम्ही शाळेमध्ये जातो आणि शाळेमध्ये ज्यावेळेस आम्ही बोलतो आणि त्यांना आम्ही प्रशिक्षण देत असतो त्यावेळेस त्या काही मुलांना काहीच माहीत नाही आहेत आणि प्रशिक्षण देत असताना प्रशिक्षण झाल्यानंतर ते मुलं आम्हाला येऊन भेटतात आणि सांगतात, सर तुम्ही आम्हाला नवीन काहीतरी शिकवलेले आहेत. खरोखरच याची काळजी आम्ही घेणार आहोत. म्हणून आज मी आमच्या खरोखरच ऑक्झिलम वेलफेअर सेंटर व शाळेनी जे सिस्टर मनीषा परमार आहेत, जे अध्यक्ष आहेत मुंबई प्रांताचा, त्यांच्यासुद्धा आम्ही मनापूर्वक आभार. आणि त्याचप्रमाणे सिस्टर मॅकडिलेना व त्यांची जे ग्रुप आहेत त्यांच्यासोबत आम्हाला संधी मिळाली हे काम करण्यासाठी, त्यांच्यासुद्धा आम्ही मनापूर्वक आभार मानत आहेत. आणि पुढच्या येणाऱ्या काळामध्ये मुलींसाठी खरोखरच आम्ही खूप मोठ्या धैर्यानं अजून पुढे पाऊल उचलू. पुणेच नाहीत परंतु संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे कार्य आम्ही राबणार आहोत. थँक्यू व्हेरी मच.